त्या कोण्या मुलाचं MAPSला DVT क्लेम सबमिट करायचा बाकी आहे त्यांच्यासाठी खुशखबर आहे की आता परत एकदा MAPSची साईट ओपन झालेली आहे आणि साईटमध्ये बऱ्याच प्रकारचे अपडेट आल्यामुळे आता काम करणं पण यामध्ये सोपं जाणार आहे. तर सर्वात आधी आपण MAPSच्या साईटवर इथं आलेलं आहे. तिथं आल्यानंतर आपल्याला 2 ऑप्शन दिसतात. पहिला सर्वात आधी जर तुमचं रजिस्ट्रेशन झालं नसेल तर तुम्ही इथं कॅन्डिडेट रजिस्ट्रेशनवर क्लिक करून इथं कॅन्डिडेट रजिस्ट्रेशन करायचं आहे तुम्हाला. ह्याच्यामध्ये क्लिक केल्यानंतर तुम्हाला तिथे तुमचा अप्रेंटिसशिप नंबर सर्वात आधी तुम्हाला इथे कॅन्डिडेट रजिस्ट्रेशनवर क्लिक करायचं आहे. त्यावरती क्लिक केल्यानंतर हा एक फॉर्म इथं ओपन होणार आहे. या फॉर्ममध्ये तुम्हाला सर्वात आधी इथं तुमचं रजिस्ट्रेशन नंबर टाकायचा जो ITI सर्टिफिकेटवर किंवा NTC सर्टिफिकेट तुमचा रजिस्ट्रेशन नंबर असेल तो नंबर इथं टाकायचा आहे. तो नंबर टाकल्यानंतर बाकी तुमची कॉन्ट्रॅक्ट जनरेशन जर तुमचं कॉन्ट्रॅक्ट जनरेट झालेलं असेल तर इथं ॲटोमॅटिक फिलअप होऊन जाईल. त्यानंतर एस्टॅब्लिशमेंट ज्या कंपनीत तुम्ही अप्रेंटिसशिप केली ते पण इथं फिल होऊन जाईल. त्यानंतर तुमचं नाव, तुमचा ट्रेड आणि तुमचं टायमिंग हे सर्व ऑटो फिल यामध्ये होणार आहे. आणि त्यानंतर इथं तुम्हाला जे महिन्याला स्टायपेंड भेटत होतं अप्रेंटिसशिप करताना तेव्हा आकडा इथं टाकायचा आहे जे महिन्याला भेटत होतं. त्यानंतर तुम्हाला इथं तुमचा ईमेल आय डी सर्वात महत्त्वाचा आहे कारण की सर्व प्रकारचे अपडेट वगैरे ईमेल आय डीवर येणार आहेत. तर तुम्ही अप्रेंटिसशिप पोर्टलला जी ईमेल आय डी दिलेली आहे ती तुमची चालू जर असेल तर फारच चांगलं ती व्हॅलिडिटी इथे करून घेता येईल. आणि जर चालू नसेल तर तुम्हाला ती काही करून ती जे मेल आय डी आहे तिला परत चालू करणं आवश्यक आहे कारण की यामध्ये दुसरं एडिट वगैरेचं किंवा चेंज करायचा ऑप्शन नाही आहे. तुम्हाला ईमेल आय डी कुठल्याही परिस्थितीत चालू करून इथं व्हॅलिड करायचं. त्यानंतर तुमचा जो मोबाईल नंबर तुम्ही अप्रेंटिसशिप करताना दिलेला आहे तो नंबर इथं टाकायचा आहे. नंबर व्हॅलिड करायचा आहे. आणि या 2 गोष्टी झाल्यानंतर तुम्हाला एक पासवर्ड सेट करून घ्यायचा आहे. तर पासवर्ड सेट करायचा आहे. त्यानंतर खाली गेलं तर परत एकदा कन्फर्म पासवर्डवर क्लिक करायचं आहे. त्यानंतर पासवर्ड एकदा सेट झाल्यानंतर इथं एक कॅप्चा आहे. त्या कॅप्चा याच्यामध्ये एंटर करून तुम्हाला इथं रजिस्ट्रेशन करायचं आहे. आणि अशा प्रकारे तुमचं रजिस्ट्रेशन इथं कंप्लीट होईल. जसं तुमचं रजिस्ट्रेशन कंप्लीट झालं तर तुम्हाला तुमचा जो रजिस्ट्रेशन नंबर आहे तो तुमचा युजर ID होईल आणि इथं जो पासवर्ड सेट केला तो तुमचा पासवर्ड राहील. तो तुम्हाला बॅक यायचा आहे आणि परत इथं त्या लॉगिनवर क्लिक करून लॉग इन करायचं आहे. लॉगिनवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला या प्रकारचा इथं फॉर्म दिसणार आहे. ॲप्लिकेशन रजिस्ट्रेशन फॉर्म या प्रकारचा फॉर्म ओपन होणार आहे. सर्वात आधी तुम्हाला इथं तुमचा अप्रेंटिसशिप रजिस्ट्रेशन नंबर टाकायचा आहे. त्यानंतर पूर्ण माहिती इथं ऑटो फिल होणार आहे. वेबसाईटमध्ये तुम्हाला लॉग इन करून घ्यायचं आहे. जसे तुम्ही लॉग इन करून घेतलं त्याचं या प्रकारची इथं वेबसाईट तुम्हाला ओपन होणार आहे. तुम्हाला इथे 3 ज्या रेस्ट दिसतात आडव्या रेषा दिसतात यामध्ये क्लिक करायचं आहे. त्यामध्ये क्लेम नोट्स म्हणून एक ऑप्शन येणार आहे. क्लेम नोट्सवर तुम्ही जसे क्लिक कराल तसं तुम्हाला अप्रेंटिसशिप क्लेमचा फॉर्म ओपन होईल. अप्रेंटिसशिप क्लेमचा फॉर्म ओपन झाल्यानंतर तुम्हाला इथं तुमचा रजिस्ट्रेशन नंबर वगैरे इथं सगळं प्रीफिट इथं आलेलं आहे. त्यानंतर तुम्हाला याच्यामध्ये जसे तुम्ही खाली जाल तर इथं तुम्हाला तुमचं बँक स्टेटमेंट ज्या बँकेमध्ये तुमचा अप्रेंटिसचा पगार जमा झालेला आहे त्याचा 12 महिन्याचे 12 पगार जमा झालेले आहे जे तुमचं स्टेटमेंट आहे ते तुम्हाला इथं अपलोड करायचं आहे. त्यानंतर इथे तुम्हाला डोमिसियल तुमचं अपलोड करायचं आहे कारण की ही स्कीम फक्त महाराष्ट्रातले रहिवासी असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी असल्यामुळे तुम्हाला इथं डोमिसियल अपलोड करणे आवश्यक आहे. आणि तिसरी जी गोष्ट आहे ते अप्रेंटिसशिप सर्टिफिकेट. तर अप्रेंटिसशिप जे सर्टिफिकेट आलेलं आहे ते तुम्हाला इथं अपलोड करणं आवश्यक आहे. तर तुमचं बँक स्टेटमेंट, डोमिसियल आणि तुमचं अप्रेंटिस सर्टिफिकेट या 3 वस्तू तुम्हाला इथं 3 गोष्टी इथं अपलोड करायच्या आहेत. त्यानंतर तुमचं बाकीची माहिती इथं भरायची आहे जी मागितली आहे ते माहिती भरल्यानंतर इथं तुम्हाला दिसेल की एक महिना 1500 रुपये ते तुमच्या पेमेंटमधून कटलेले आहेत किंवा जसं आपलं PF वगैरे कटतो त्या टाईपचं आणि 3500 रुपये गव्हर्नमेंटच्याकडून. तर या जशी टोटल तुम्हाला 1500 रुपये तुमच्या पेमेंटमधून कटलेले आहेत. 2000 रुपये गव्हर्नमेंटकडून सपोर्ट आहे. टोटल तुम्हाला 3500 रुपये महिना याप्रमाणे तुम्हाला इथं 42,000 रुपये हे तुम्हाला मदत देण्यात येणार आहे टोटल. आणि एकच वेळेस मिळणार आहे, परत नाही मिळणार. एकदाच तुम्हाला क्लेम करायचं आहे, एकदाच मिळणार आहे. आणि यानंतर तुम्ही इथं सबमिटचं बटन आहे, या सबमिटच्या बटनवर क्लिक केल्यानंतर तुमचा जो क्लेम आहे हा सबमिट होणार आहे. तर या प्रकारे तुम्हाला पूर्ण प्रोसेस करायची आहे आणि तुमचं क्लेम सबमिट करून घ्यायचं आहे. क्लेम सबमिट केल्यानंतर तुम्ही इथं बघू शकता की तुमचा एकदा क्लेम सबमिट झाला आहे. त्यानंतर तुम्हाला इथं जो तुमचा क्लेम नंबर आहे तो नंबर दिसेल. तुमचं इथं जे टोटल अमाऊंट आहे टोटल अमाऊंट दिसेल आणि कोणत्या तारीखला तुम्ही क्लेम सबमिट केला आहे ते इथं दिसेल. आणि तुमच्या क्लेमची आता सध्याची स्थिती काय आहे
आता सध्या आम्ही जो क्लेम केला तो क्लेम रेज म्हणून इथं दिसतं आहे. आणि ज्या दिवशी समजा हा क्लेम तुमचा ॲक्सेप्ट झाला तर इथं तुम्हाला 2 ऑप्शन येतील, एक वर आणि एक खाली. एक तुम्ही क्लेम केलेली डेट आणि एक तुमचा क्लेम ॲक्सेप्ट झालेली डेट. तर या प्रकारचे 2 ऑप्शन तुम्हाला इथे दिसतील. आणि इथं जो हे रिमार्क्स आहे, रिमार्कमध्ये तुमचं जर पेमेंट ॲक्सेप्ट झालं किंवा त्यामध्ये काही प्रॉब्लेम आला, तुमचा रिजेक्ट झाला, काही जर प्रॉब्लेम असेल तर तुम्हाला इथंच दिसेल. तर या प्रकारे तुम्ही इथं क्लेम सबमिट करू शकता. आणि यामध्ये काहीही अडचण असेल तर तुम्ही आम्हाला कॉन्टॅक्ट करू शकता किंवा कमेंटमध्ये सांगू शकता. तर आम्ही